आज आपल्यामध्ये आलेले आहेत डॉक्टर श्रद्धा पाटील. तुमचं या ठिकाणी स्वागत. स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर श्रद्धा पाटील या श्रद्धा हॉस्पिटल इथे कार्यरत आहेत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजेच स्त्रियांच्या अगदी जवळचा विषय आणि त्याच्या विद्या विभूषित अशा डॉक्टर आपल्यामध्ये संवाद साधण्यासाठी आहेत. चला तर मग त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. मॅडम, मला सुरुवातीला सांगा की तुम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहात, तर तुमचं शिक्षण आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळलात? आवड होती का घरात कुणी डॉक्टर होतं? आता मॅम आम्हाला वार्षिक येऊनच ऑलमोस्ट 9 इयर्स होतात आणि माझं MBBS झालं 2007 मध्ये. 2007चं आमची बॅच आहे. तर मग मला तर लहानपणीपासूनच डॉक्टर बनायचं होतं. माझ्या माहेरी माझे काका डॉक्टर आहेत आणि इकडे सासरी तर ऑलमोस्ट 16-17 डॉक्टर आहेत घरामध्ये. तर मग हे पहिल्यापासूनच माझे जे सासू सासरे आहेत ते नातेवाईक असल्यामुळे त्यांचं पण एक एक्झाम्पल होतं की डॉक्टर बनायचंच आहे म्हणून. मग असं MBBS GMC मिरजमधून झालं. मग पोस्ट ग्रॅज्युएशन भारतीय विद्यापीठ पुणेमधून झालं आणि मग इथे आम्ही 2017 मध्ये आलो वार्षिक, कारण की आई पप्पा ऑलरेडी होते इथे, त्यांचं हॉस्पिटल होतंच. आणि मग 2018 मध्ये आम्ही नवीन श्रद्धा हॉस्पिटल चालू केलं. आई पप्पा म्हणजे कोण नाव? आई पप्पा म्हणजे डॉक्टर मीनाक्षी पाटील आणि डॉक्टर गुलाबराव पाटील. जे म्हणजे सासू सासरे ना? सासू. त्यांचं हॉस्पिटल आहे बार्शीमध्ये खूप वर्षापासून. आणि मग श्रद्धा हॉस्पिटल गेल्या 5 वर्षापासून तिथे तुम्ही कार्यरत आहात असंच? नाही, 5 वर्ष नाही, 8 वर्षापासून. अच्छा, ओके. मग जे जुनं हॉस्पिटल होतं त्याचं नाव पण श्रद्धा हॉस्पिटलच होतं, पण ते डॉक्टर गुलाबराव पाटीलच्या नावाने फेमस झालं. म्हणजे सगळ्यांना डॉक्टर गुलाबराव पाटील हॉस्पिटल असंच ते ओळखतात, पण ऍक्च्युली त्या हॉस्पिटलचं नाव श्रद्धा हॉस्पिटल होतं. म्हणजे हे ऍक्च्युली श्रद्धा हॉस्पिटल आता जर बघितलं तर आम्ही फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर केले. हे हॉस्पिटल मागचे आता 45 इयर्स झालं आहे. अच्छा, तिथं दिली जाणारी सेवा तशीच अविरत चालूच आहे. फक्त आपण बिल्डिंग न्यू केली आहे, त्याच्यामध्ये न्यू फॅसिलिटीज, न्यू मॉडॅलिटीज, जे आपण नवीन नवीन ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या आपण ह्या नवीन हॉस्पिटलमध्ये चालू केल्या. मॅडम, तुम्ही आता डॉक्टर म्हणून तर कार्यरत आहात, म्हणजे तेव्हा असं खूप महिलांशी संपर्क येत असणार आणि म्हणजे येणाऱ्या महिलांचं तुम्ही पहिल्यांदा त्यांना कुठल्या दृष्टिकोनातून बघता? आता स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे तर माझे सगळेच पेशंट्स महिलाच असतात आणि सर्वात पहिले जेव्हा कुठली पण स्त्री येते आणि ती कुठलं पण प्रॉब्लेम सांगते तर त्या प्रॉब्लेमचं जे बेसिक असतं त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत. तर चालू करताना ट्रीटमेंट आपल्याला तिथून चालू करावं लागतं की बाबा आपण पहिले बरोबर जेवण केलं पाहिजे, स्वतःकडे टायमानुसार लक्ष दिलं पाहिजे, टायमानुसार खाल्लं पाहिजे, थोडाफार व्यायाम केला पाहिजे, जे आजकालच्या स्त्रिया स्वतःकडे लक्ष देतच नाहीत. एकतर सकाळी सकाळी एवढी गडबड असते, घर सगळ्यांचे डब्बे बनवा, नवरा जाणार, लेकरं जाणार, मग घरची कामांना ते जास्त प्राधान्य देतात आणि मग नंतर दुपार होईपर्यंत एवढे थकून गेलेले असतात की त्यांना दुसरं काही करायचं एनर्जीच राहिलेली नसते. बरोबर. म्हणजे म्हणून मग त्या दुपारी झोपतात नाही तर लोळतात. त्याचा अर्थ असा नाही की बाबा त्यांना लोळायचं असतं, पण ते सकाळी एवढ्या फास्ट काम करतात, एवढ्या सगळं फास्ट 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 करण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची सगळी एनर्जी तेवढ्या 2-3 तासातच संपून जाते आणि मग त्यांना एकदमच थकल्यासारखं वाटतं. मग संध्याकाळचा चहा झालं की थोडी तरतरी आली की मग संध्याकाळची कामं आणि मग रात्री झोपेपर्यंत पुन्हा बॅटरी डाऊन. तर मग बेसिकमध्ये तर जेव्हा कुणी पण येतं तेव्हा मी एक त्यांना बेसिक टाइम टेबल सांगते जो त्यांना फॉलो करायचा. मग ते कुठलं पण शरीराचे व्याधी असू द्या, मानसिक असू द्या, हे बेसिक जर आपण फॉलो केलं तर गोळ्या औषधं नक्की काम करतात. बरोबर. आता मॅडम, स्त्रीरोग म्हणजे हे एवढा मोठा विषय झालाय ना, कारण पूर्वीच्या पेक्षा खूप गोष्टी वाढत जात आहेत. जशा दुसऱ्या समस्या वाढत आहेत तसं रोगांच्या प्रकार पण खूप वाढत आहेत. मग यामध्ये कुठले कुठले आजार स्त्रियांच्या बाबतीत जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवतात? प्रकार तर वाढतच आहेत,
कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत, रिस्क वाढत आहेत. पण आता आजकाल जे तपासण्या आहेत त्या पण जास्त चांगल्या झाल्यामुळे, सोनोग्राफ्या जास्त चांगल्या झाल्यामुळे ज्या पहिले गोष्टी दिसून येत नव्हत्या त्या पण आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे डायग्नोसिस वाढले, पण त्याच्यामध्ये एक असा भाग आहे जो इन्व्हेस्टिगेशन्समुळे डायग्नोसिस जास्त व्हायला लागले. म्हणजे कधी कधी मे बी स्त्रीला त्रास नसतो, पण ती सोनोग्राफी करायला जाते आणि मग तिला एखादी गाठ आढळते आणि ती आढळल्यामुळे तिला टेन्शन येतं आणि मग त्या गाठीचा विचार करू करू तिला त्रास होतो आणि मग त्याच्यामुळे मग ती आमच्याकडे येते. तर जे त्रास वाढलेले आहेत त्याच्यामध्ये मानसिक त्रास तर भरपूर वाढलेत. म्हणजे झोप न येणे, केस गळणे, चेहऱ्यावरचे स्किनचे प्रॉब्लेम्स खूप वाढलेले आहेत. प्लस त्याच्यानंतर जर स्त्रियांच्या बाबतीतच फक्त म्हणायचं तर स्तनांमध्ये गाठी येणे, ज्याला फायब्रोअडिनोमा आपण म्हणतो, नाहीतर मग पाळीच्या पहिले, नाहीतर पाळीच्या मध्ये, मधल्या पिरियडमध्ये स्तनांच्या आजूबाजूला जास्त दुखणे, नाहीतर ठणठण करणे, हा पण खूप जो प्रॉब्लेम आहे तो वाढत आहे, जो आपल्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे, हॉर्मोनशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर पाळीचे तर प्रॉब्लेम्स भरपूर वाढलेत. म्हणजे एक तर पाळी पण लवकर येते, पाळी आली तर बरोबर येत नाहीये, पाळी जाताना पण प्रॉब्लेम वाढलेले आहेत आणि कधी कधी पाळी गेल्यानंतर पण जे ब्लिडिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, ते पण भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स वाढलेत ते फक्त एकाच ग्रुपमध्ये स्त्रियांचे वाढलेत असं नाही. म्हणजे लहानपणीपासून म्हातारपणीपर्यंत सगळ्यांचेच प्रॉब्लेम वाढलेले आहेत. त्याच्यामध्ये वंध्यत्व खूप जास्त वाढलेलं आहे. एकतर खूप लवकर आपल्याकडे लग्न होत आहेत, नाहीतर खूप उशिरा लग्न होत आहेत. म्हणजे असं सेंटरमध्ये कुणी चाललंय, सगळंच सांभाळून चाललंय असे खूपच कमी जोडपे आपल्याला भेटत आहेत. त्याच्यासोबत माणसांचे व्यसन वाढल्यामुळे सुद्धा वंध्यत्व जास्त वाढायला लागलंय. आणि जर वंध्यत्वाचं सोडलं, पाळीचं सोडलं, तर गर्भाशयाच्या पिशवीला गाठी येणे, अंडाशयाला गाठी येणे, हे पण प्रमाण आजकाल खूप जास्त वाढत आहे आणि इट इज मोस्टली रिलेटेड टू लाईफस्टाईल अँड स्ट्रेस. त्याच्यासोबत जर म्हणलं तर बाकीचं कंबरदुखी, गुडघेदुखी, मला सारखं पायाला गोळे येतात, टाच दुखते, हे सगळं तर असतंच. मान दुखती, हाताला मुंग्या येतात, उजव्या हाताला जास्त मुंग्या येतात, हे पण खूप सारं प्रमाण वाढलं. एका डॉक्टरच्या तोंडून हे सगळ्या आजारांची नावं बघितल्यावर सगळ्या मैत्रिणींना चला आपण जाऊयात डॉक्टरकडे आणि उपचार घेऊयात असं होईल. कारण खरंच मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की मॅडम म्हणाल्या तसं पूर्ण दिनचर्येमधला बदल हा रोगांना निमंत्रण देतोय. तर मग हे आणि ह्या बाबतीत आता आपण बघतोय ना की लठ्ठपणा, स्थूलपणा किंवा मग बारीक, ह्या पण तब्येतीच्या वेट. हे बॅलन्स कसं करायचं? म्हणजे मी तर म्हणते मॅम की बॅलन्स करण्यासाठी ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पहिले स्वतःचं टाइम टेबल सेट केला पाहिजे. एकदा त्यांचा टाइम टेबल सेट झाला की मग घरातल्या मुलांचा टाइम टेबल आपोआपच सेट होऊन जातो. मग ते मुलगा असू दे नाहीतर मुलगी असू दे. म्हणजे आपण एक आपली जनरेशन नीट करतोय आणि आपण येणारी जनरेशनला पण अशा सवयी लावतोय जेणेकरून त्यांना कुठलेही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ते झाले नाही पाहिजे. बाकीचे जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहे, जे आपल्या पूर्वजांकडून आलेले आहेत, आपण त्याला बदलू नाही शकत. पण आपली लाईफस्टाईलमुळे 100% जर तो आजार मला माझ्या 50व्या नाही तर 60व्या वर्षी होणारा असेल तर माझ्या लाईफस्टाईलमुळे तो मला 15व्या, 20व्या, 25व्या वर्षी होऊ शकतो. तर लाईफस्टाईल आपण जी चेंज करतोय ती आज आपण चेंज करायची आणि आजपासून आपल्या मुलांची चेंज करायची. कारण की ते त्यांच्या आयुष्यात ते लवकर होणार. आणि मग अशी आपण इथून सुरुवात जर केली तर आपल्याला जे आत्ता त्रास होत आहेत ते त्यांना त्यावेळेस त्रास होणार नाहीत. असं आपण प्रिव्हेन्शन त्यांच्या आयुष्यात करू शकतो. आणि आपण जर आत्ता काळजी घेतली, आता आय एम राईट नाव 35 इयर्स ओल्ड, आपलं पाळी जाण्याचं जे वय असतं ते 40 नंतर बदल व्हायला चालू होतं. जे पाळी जाण्याच्या 5-10 वर्ष पहिले चालू होतं आणि जे पाळी गेल्यानंतर 5-10 वर्ष होत राहतात. मग जर आत्ता माझ्या वयाच्या बायकांनी जर बदल करायला चालू केले तर 40पर्यंत त्यांचं शेड्यूल सेट होऊन जातं, टाइम टेबल सेट होऊन जातं, डाएट सेट होऊन जातं. म्हणजे हे जे पाळी जातानाचे जे बदल आहेत, जे त्रास आहेत ते त्यांना कमीत कमी होणार.
म्हणजे फायदा कुणी जरी कधी जरी चालू केलं तरी सगळ्यांना होणार आहेच. फक्त करणं महत्वाचं आहे, सुरुवात करणं महत्वाचं आणि सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणलात की अनुवंशिकतेने खूप आजार येतात, हे यामध्ये किती तथ्य आहे? म्हणजे हे आपण बदलू शकत नाही का, खरंच येतात का टाळू शकतो? नाही, अनुवंशिकतेमुळे आजार होतात हे दॅट इज 100% ट्रू. म्हणजे जर माझ्या मम्मीला डायबिटीज असेल तर मला डायबिटीज होण्याची खूप जास्त शक्यता आहे. पण मी जर लहानपणीपासूनच माझं वजन जास्त आहे, मी एक्सरसाइज करत नाही, मी जंक फूड जास्त खाते, तर मला 20व्या-25व्या वर्षी नाहीतर मी प्रेग्नंट झाल्या मला डायबिटीज होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. नाही झालं तरी जर माझ्या मम्मीला 50व्या-60व्या वर्षी झालं असेल तर मला ते 30व्या-40व्या वर्षी होऊ शकतं, जे पहिले होत नव्हतं. जे पहिल्याच्या जनरेशन मध्ये डायबिटीज सगळ्यांना 60 वर्ष 70 वर्ष झाले की व्हायचं, आजकाल लवकर होतोय. बीपी सगळ्यांना म्हातारपणाचा आजार म्हणायचे, पण आज माझ्याकडं ऑलमोस्ट 50% बायका आहेत ज्या 20 ते 30 वर्षामध्ये आहेत ज्यांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत. तर हे जे डिसऑर्डर्स आहेत ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, हे डिसऑर्डर्स अनुवंशिकच असतात. आपल्या हातात आहे की ते मला किती लवकर होणार नाहीतर किती उशिरा होणार. खूप मोठा मुद्दा आहे हा. आणि त्याच्यानंतर पहिले लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होती, म्हणजे पहिले 60-70 पर्यंतच माणसं जगत होती, जास्त जगत नव्हती, मे बी 50 पर्यंत जगत. आता लाईफ एक्सपेक्टन्सी आपली 80-90 पर्यंत गेली. म्हणल्यावरती त्या आजारासोबत आपल्याला ऑलमोस्ट 30-40 वर्ष जगणं म्हणजे म्हातारपणाचे कॉम्प्लिकेशन्स जास्त होणार. बरोबर आहे. असं एका ठिकाणी वाचनात आलं होतं की जास्त जगण्यासाठी काय करायचं तर औषध गोळ्या घेऊन आरोग्य नीट ठेवायचं, आणि औषध गोळ्या घेऊन आरोग्य नीट का ठेवायचं तर जास्त जगायचं. म्हणजे परस्पर संपर्क आहे दोन्हीचा एकमेकांवर. एक असं विनोदाने म्हणलं गेलं होतं, म्हणजे जगण्यासाठी गोळ्या घ्यायच्या आणि गोळ्या घेण्यासाठी जगायचं. असं मी अजून सांगेल त्याच्यावरती की जर आपण आपली लाईफस्टाईल नीट ठेवली तर आरोग्य नीट राहणारच आहे, आयुष्य वाढणारच आहे. आणि फक्त आयुष्य नाही वाढणार तर त्या आयुष्यातली क्वालिटी पण वाढणार आहे. खूप मोठं. तुम्ही जर फक्त गोळ्या औषधं घेतली तर फक्त आयुष्य वाढू शकतं, पण तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ भेटेल का नाही सांगता येत नाही. पण जर तुम्ही लाईफस्टाईल पहिल्यापासूनच नीट ठेवली नाही तर आजपासून सुरुवात केली तर 100% तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफवरती फरक पडणार. खूप छान सांगताय मॅडम तुम्ही, कारण फक्त जगणं महत्वाचं नाही तर जगण्यामधली क्वालिटी मेंटेन करणं ते खूप महत्वाचं आहे. आणि ते तुमच्याकडून इतकं छान ऐकायला मिळतंय. आणि मॅडम असं पण आहे की महिलांच्या बाबतीतलंच आहे की म्हणजे जे सातत्यानं त्यांचं कार्य चालूच असतं, परंतु काही गोष्टींमध्ये ना असं म्हणजे भीती किंवा आता हे तुम्ही जे म्हणता रोग वगैरे असं जे अनुवंशिक येणं, तर एक भीती दडपण या पण गोष्टी खूप त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकतात. त्या बाजूला कसं करायला पाहिजे महिलांनी? आता मॅम, महिलांचं जर आपण विचार करण्याची क्षमता बघितली तर महिला खूप जास्त विचार करतात. एक गट आहे जो खूप जास्त विचार करतो आणि एक गट आहे जो काहीच विचार करत नाही. कुठलं चांगलं? तर मी असं म्हणते की माझ्याकडे ज्या पण सुशिक्षित महिला येतात त्या खूप जास्त विचार करतात, आणि जे दुसऱ्या गटातल्या महिला येतात ज्या एकदम हॅपी गो लकी असतात, त्यांना म्हणजे ते वाचत नाहीत, रिसर्च करत नाही, जसं म्हणेल तसं ठीक आहे, खुश राहतात. तर एकदम तसं पण नको, पण एकदम असं पण नको. सुशिक्षित पाहिजे, पण ज्या सुशिक्षित असतात महिला कधी कधी त्यांना म्हणजे आपण आपल्या मुलींना पण जर आपण विचार केला तर मला कुणी लहानपणीपासून असं शिकवलं नाहीये की बाबा तू विचार कसा कर. आपल्याला हिस्ट्री शिकवलं, जॉग्राफी शिकवलं, मॅथ्स, इंग्लिश, स्वयंपाक आला पाहिजे, कपडे कसे घालायचे, साडी कशी घालायची, तयार कसं व्हायचं, पण विचार कसा करायचा ह्याबद्दल आपण आपल्या मुलांशी मुलींशी बोलतच नाही. बरोबर. आलं लक्षात? म्हणजे जर समजा तुम्हाला 10 गोष्टी दिल्यात तर त्या 10 गोष्टी दडपण न येता तुम्ही कसं पूर्ण करणार हे तुम्हाला कधी तुमच्या मम्मीनी बोललेलंच नाहीये.
आणि मग काय होतं, आजकाल ज्या मुली आहेत, ज्या सुशिक्षित आहेत, ज्यांना शिकायचंय, मोठं काहीतरी पुढं करायचंय, तर त्यांना त्यांच्या मागं त्यांची आई उभारलेली असते. मग आई काय म्हणते की तू अभ्यास कर, मी सगळं करते. मग ती अभ्यास करते, ती खूप मोठी होती, ऑफिसर होती, काहीतरी लागते, काहीतरी नोकरी लागती, आणि मग लग्न होतं. पण लग्न झाल्यानंतर तिला सगळं करावं लागतं, आणि मग तिथे ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स येतात, त्यांना ते मॅनेज करता येत नाही. आणि मग सगळे एक्सपेक्टेशन्स वाढतात की बाबा तू घर पण करायचे, हे पण करायचे, ते पण करायचे. मग ते स्ट्रेस त्यांना हँडल होत नाही, आणि अशा वेळेस मग पाळीचा त्रास चालू होतो. आणि मग ते पाळीचा त्रास चालू झाला की मग पुन्हा प्रेग्नन्सी राहत नाही, म्हणजे मग स्ट्रेस वाढत जातो. तर आपण काय करतोय असं वाटतं मला की आपण नेक्स्ट जनरेशनला खूपच असं एकच गोष्ट सांगतोय की आपण तू हेच कर, तू दुसरं काय करू नको, तू अभ्यासच कर, नाहीतर मग तू फक्त घरचंच बघ. असं सेंटरमध्ये कुणी आहे असं वाटत नाही. बरोबर आहे, कारण आता तोच मुद्दा सगळ्यात मोठा आहे की करिअर का घर, म्हणजे तारेवरची कसरत म्हणतात, परंतु प्राधान्य कशाला द्यायचं, इथंच सगळा गोंधळ होऊन जातो. मग आपण जर विचार करायला लहानपणीपासून शिकवलं की बाबा तू आता अभ्यास कर, मग असं प्लॅनिंग कर, मग दिवसभरामध्ये तू 1 तास तरी व्यायाम केला पाहिजे, एवढं हेल्दी तू खाल्लं पाहिजे, लवकर झोपली पाहिजे, लवकर झोप, सकाळी पहाटे उठून अभ्यास कर, हे जर आपण लहानपणीपासूनच सवय लावली तर मग ते तसंच कॉलेजमध्ये पण करणार, 10वी 11वी मध्ये पण त्यांना तो लोड येणार नाही. कारण की हे जे फेजेस आहेत, म्हणजे 9वी 8वी 9वी पर्यंत पाळी मुलींना बरोबर येते, 9वी 10वीत गेलं, टेन्शन वाढलं की त्यांना लगेच पाळीचा त्रास होतो, मग त्या हॉस्टेलमध्ये जातात, मग हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा वजन वाढायला चालू होतं, पुन्हा पाळीचा त्रास वाढतो, म्हणजे त्यांना ते हँडल नाही करता येत. तर ते स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवणं मला वाटतं अतिशय गरजेचं आहे आजकालच्या नेक्स्ट जनरेशनला. आणि ही जी भीती तुम्ही म्हणताय ती आता हे नेक्स्ट जनरेशनला पण आत्तापासूनच शिकवलं तर त्यांना पुढे जाऊन भीती वाटणारच नाही, कारण की त्यांना तो स्ट्रेस हँडल करता येईल असं आपण आता ॲटलिस्ट होप तरी करू शकतो. कारण खूप मैत्रिणी मॅडम असं बघण्यात येते की असं म्हणजे एक भीती आणि दडपण असतं मनावर, अगं हे असं, अगं मला असं, रिलॅक्स ना, असं म्हणजे बाहेर जरी आलो ना, कुठं फिरतोय करतोय, नाही मला हे करायचंय, असं जायचंय, प्रत्येक गोष्टीचं हे सांगते तुम्हाला की जे पर्सनॅलिटीज आपण म्हणतो आजकाल, हे जे तुम्ही म्हणताय की बाबा टाईप ए पर्सनॅलिटीज, मला आत्ताच्या आत्ताच हे केलं पाहिजे, आत्ताच्या आत्ताच हे झालं पाहिजे, तर हे आत्ताच्या आत्ता जे झालं पाहिजे ते मला वाटते आजकाल हे जास्त मीडियामुळे जास्त आपल्याच ह्याच्यामध्ये येतं की बाबा मला आत्ताच्या आत्ताच बघायचंय, मला आत्ताच्या आत्ताच फोन करायचाय, मला आत्ताच्या आत्ताच त्या मेल पाठवून त्या पुढच्या माणसाला तो मेसेज भेटला का नाही, त्यांनी लगेच वाचला का नाही, हे पण आजकाल आपल्याला समजतं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला अशी सवय लागते की मला आत्ताच्या आत्ताच सगळं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स आजकाल राहिलेलाच नाहीये की बाबा ठीक आहे थांब, पत्र पोचू दे, मग ते पत्र 2 महिन्यांनी पोचणार. म्हणजे पहिले कसं होतं, पत्र लिहा, मग ते पोचणार, मग ते वाचणार, मग ते पत्र वापस पाठवणार, ह्याच्यामध्ये आपोआपच पेशन्स बिल्ड होत होता. आणि आजकाल सगळंच फास्ट पेस झाल्यामुळे पेशन्स कुणाचा बनतच नाहीये, आणि पेशन्स नाही राहिल्यामुळे सगळ्यांना काय वाटतं की सगळ्यांनीच फास्ट केलं पाहिजे. आता समजा घरामध्ये 4-5 जण राहतात, सगळ्यांची स्पीड वेगळी आहे, पण त्याच्यामध्ये एक नवीन नवरी आली की तिला वाटतं की सगळं फास्ट फास्ट झालं पाहिजे, फास्ट फास्ट कपडे झाले पाहिजे, फास्ट फास्ट भांडे झाले पाहिजे, सगळ्यांनी फास्ट फास्ट जेवलं पाहिजे, फास्ट फास्ट आवरलं पाहिजे. आणि नाही तसं झालं की मग तिची चिडचिड होते, मग भांडणं वाढतात, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स येतात. मग अशा वेळेस काउन्सिलिंग तर खूप फरक पडतो. म्हणजे जे आपण ट्रीटमेंट करतो हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग असतो. आणि मी पर्सनली माझ्या पेशंट्सला जर फर्स्ट टाइम ते येत आहेत तर मला तर कमीत कमी 25 ते 30 मिनिट लागतात एका पेशंटला बोलायला, कारण की तेवढं काउन्सिलिंग केल्याशिवाय आपण पुढे जाऊच नाही शकत. की जर तुम्हाला वाटतंय की आत्ता तुम्ही भांडे धुतलेच पाहिजे तर मी त्या पेशंटला सांगते तू मुद्दामून धुवायचेच नाही, तसंच पडू दे, काय होते बघू. मग हळूहळू ते आपल्या बॉडीला, आपल्या माइंडला सवय लागायला चालू होती की नाही हे एमर्जन्सी नाहीये. आणि मी माझ्या मुलांना पण असं सांगते की बाबा आता कुणाला हार्ट अटॅक आलाय का, कुणी मरतंय का, मग ते म्हणतात नाही. मग एमर्जन्सी आहे का, नाही, मग ते शांत होतात. मग असं जर आपण स्वतःला सांगायला चालू केलं की नाही ही एमर्जन्सी नाहीये, थोडं डिले झाला तरी काय फरक पडणार नाही,
हे आपण स्वतःला बोललं पाहिजे आजकालच्या महिलांनी. दुसरी गोष्ट, जे मीडियामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन आहे की गाठीबद्दल आहे, स्तनातल्या गाठीबद्दल आहे, मला छोटासा फोड आला तर ते फोटो काढून आपण गुगलवरती कुणी सर्च मारत बसतो, आता कॅन्सर आहे का काय. तर ही भीती आपण स्वतःच वाढवतोय. त्याच्याऐवजी जर तुम्ही कुठल्या तुमच्या डॉक्टरांना भेटायला गेला, दाखवलं आणि जर ते डॉक्टर म्हणले की काय नाही बाई ती जाऊ दे सोडून दे, तर तिथल्या तिथं तो विषय सोडून द्या. नाही तुमचं मन लागत आहे, तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, पण तुम्ही स्वतः रिसर्च करत बसू नका. बरोबर आहे मॅडम, असं आहे खूप जणांचं. तिसरी एक प्रकारची भीती असते ज्याच्यामध्ये असं वाटतं की मला काही होईल का पुढे जाऊन, म्हणजे आताच पिशवी काढून टाका. म्हणजे माझ्या आईला कॅन्सर झाला होता, नाहीतर माझ्या बाजूच्या हिला कॅन्सर झालाय, तर मला होईल का. तर ती पण एक खूप मोठी भीती असते बायकांमध्ये की बाबा नाही आत्ताच्या आत्ताच मग ते काढून टाका नको उगाचच. पण खूप सारे पेशंट्स अशी येतात ज्यांच्या अंगावरून पांढरं जात असतं, त्यांना फक्त इन्फेक्शनचा त्रास असतो, पण ते भीतीपोटी पिशवी काढून टाकतात, पण त्यांचा त्रास कमी नाही होत. म्हणजे भीतीपोटी आपण खूप साऱ्या गोष्टी करतोय ज्या गरज नाहीये. म्हणजे जर एका साध्या एक्सरे वरती काम होऊ शकतं, तरी सुद्धा पेशंट अँक्शियस असल्यामुळे, टेन्शन मध्ये असल्यामुळे पेशंटच म्हणतो डॉक्टरला नको नको आपण सिटी स्कॅन करू. हो, हाच अनुभव मला असंच विचारायचं. एखादा असं पेशंटचा आम्हाला अनुभव सांगा ना, म्हणजे एखादी अशी कुठली एखाद्या महिलेचा उपचार तुम्ही करताय, काय एक अनुभव, म्हणजे ती चांगली झाली आहे किंवा मग काय असा अनुभव. नाही, युजली तर मॅम आजकाल कसं आहे की डॉक्टर पेशंट ट्रस्ट रिलेशनशिप जे आहे की आता तुम्ही जर माझ्याकडे पेशंट म्हणून आला तर तुमचा माझ्यावर भरोसा पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे मी जे पण सांगतेय ते तुम्ही खरं खरं समजून घेताय आणि त्याचं पालन करताय, त्याला बिलीव्ह करताय आणि हा ठीक आहे म्हणताय बाबा सांगितलं ठीक. आता माझे सासू सासरे म्हणजे ज्यांना मी आई पप्पा म्हणते, ते आता ऑलमोस्ट 45 इयर्स झालं प्रॅक्टिस करतात. 45 इयर्स पासून त्यांचे जे पण पेशंट्स आहेत, अजून त्यांचे पेशंट्स येतात त्यांच्याकडे, ते म्हणतात नाही आम्हाला सांगितलं डॉक्टरांनी की बस झालं, आम्हाला तपासण्या करण्याची गरज नाही. तर हे एक प्रकारचे पेशंट झाले. दुसऱ्या प्रकारचे पेशंट आहे की थोडं मी काउन्सिलिंग केलं की सांगितलं बाबा गरज नाहीये, आपण थोडी वाट बघू, नंतर नाही बरं झालं तर 5 दिवसांनी सोनोग्राफी करू, नाहीतर नाही खरंच गरज आहे, बीपी वाढलाय आत्ताच्या आत्ता सोनोग्राफी करून बघितलं पाहिजे. तर काउन्सिलिंग केल्यावर त्यांना समजून सांगितल्यावर ते ऐकतात. आणि तिसऱ्या प्रकारचे पेशंट असतात जे सगळं ऐकून घेतात आणि नंतर इंडियन त्यांना जे पाहिजे ते करतात. तर हे जे पेशंट डॉक्टर रिलेशनशिप आहे इट इज व्हेरी लबाई, म्हणजे हे चेंज होत राहतं. ईच अँड एव्हरी पेशंट सोबत ते वेगळं असतं. पण पुरेपूर ॲटलिस्ट आम्ही तरी ट्राय करतो की बाबा पुढच्या पेशंटला ॲटलिस्ट समजलं तरी पाहिजे काय चाललंय, की माझ्यासोबत काय प्रॉब्लेम आहे का नाही आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे, जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत ते खूप जास्त वाढत आहेत. सायकोसोमॅटिक म्हणजे काय, म्हणजे सायको आपण वर्ड वापरला की आपल्याला वाटतं काय पागल बद्दल बोलतोय का, पण दॅट इज नॉट दॅट. सायको म्हणजे सायकोलॉजिकल रिलेटेड इश्यूज, म्हणजे विचार पद्धतीशी रिलेटेड इश्यूज जे आहेत. म्हणजे जर मी खूप जास्त विचार केला तर कुणाचं डोकं दुखतं, खूप जास्त विचार केला तर त्यांना पोटामध्ये गडगड चालू होऊन जाते, पातळशी होती नाही तशीच होत नाही, छातीत धडधड होणे, छातीमध्ये असं एकदम टाईट वाटणे, श्वास बंद पडल्यासारखा वाटणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी त्याला आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हणू शकतो. तर कधी कधी हे एवढं जास्त होतं विचार करण्याच्या पद्धतीमुळे की आपल्याला समजतच नाही की पेशंटला खूप त्रास होतोय. आपण सगळ्या तपासण्या पण करून घेतो, सगळं नॉर्मल पण येतं, गोळ्या चालू असतात तोपर्यंत पेशंटचा थोडाफार 50-60% त्यांना आराम असतो, पण पूर्ण आराम त्याला कधीच भेटत नाही आणि गोळ्या औषधं बंद झालं की पुन्हा त्यांना त्रास चालू होऊन जातो. तर ह्याच्यामध्ये जेव्हा सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, मला वाटतं त्यावेळेस काउन्सिलिंग आणि आपापल्या डॉक्टरवर भरोसा ठेवणे की बाबा नाही मी माझं लाईफस्टाईल चेंज केलंच पाहिजे, मग माझं बॉडी शांत होणार. हे जर भरोसा असेल पेशंटचा तर 100% फरक
पडतो. बरोबर आहे. डॉक्टर हे देव असतात ना. देवावर जसं श्रद्धा विश्वास ठेवतो, पृथ्वी तलावरचे डॉक्टर हे दुसरे देवच आता हे मानले देव गेलेले. देव जे म्हणताय ना नाही, जसं तुम्ही, श्रद्धा ठेवतो तसं ठेवणं तर महत्त्वाचं आहे. देव, आता देवाचा जो इश्यू आहे तो पण आजकाल एवढा कॉम्प्लिकेटेड झालाय की मला पेशंटला पहिले विचारावं लागतं देवावर भरोसा आहे का. मग कुठले पेशंट म्हणतात आहे, कुठले म्हणतात ओके ओके, कुठले म्हणतात नाहीये. तर मग इथून आपण जर चालू करतोय की पहिले मला प्रश्नच विचारावा लागतो की बाबा देवावर भरोसा आहे का, तर मग मी त्यांना म्हणते की जरी देवावर भरोसा असेल नसेल, अशी कुठली तरी एक पॉवर आहे जगामध्ये जी माझ्या हार्टला चालू ठेवतीये, जी तुमच्या हार्टला चालू ठेवतीये, जी माझ्या येणाऱ्या बाळाच्या हार्टला चालू करतीये जे चालू नव्हतं. ठीक आहे, मग ते बाळ आपलं, आता आपण जे IVF करतो श्रद्धा हॉस्पिटलमध्ये, आपण IVF जे चालू केलं त्याच्यामध्ये मी गर्भ बाहेर तयार करते आणि तो गर्भ आपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो आणि तो तिथे चिपकला पाहिजे, रुजला पाहिजे, मग तो वाढला पाहिजे, मग त्याच्यामध्ये हार्टबीट आली पाहिजे, मग 3 महिन्याच्या सोनोग्राफीत तो नॉर्मल दिसला पाहिजे, 5 महिन्याच्या सोनोग्राफीत नॉर्मल दिसला पाहिजे, मग 7 महिने, मग 9 महिने आणि मग लेकरू हातात भेटतं. ह्याच्यामध्ये ॲज अ डॉक्टर मी फक्त मॉनिटरिंग करते. मॉनिटरिंग करते म्हणजे बाबा हाईट किती वाढायला, वेट किती वाढायला, पल्स BP चांगलं आहे ना, दुसरं काही कॉम्प्लिकेशन नाहीये ना, आई चांगली आहे, बाळ चांगले आहे, आईला तर काही धोका नाहीये ना. आम्ही डॉक्टर्स फक्त मॉनिटरिंग करतो. हे बाकीचं सगळं देवाच्या हातात आहे. तर मी तुमचं सेंटेन्स चेंज करू इच्छिते की डॉक्टर देव नाहीये. अच्छा. पण मे बी देवाला मदत करतोय असं आपण म्हणू शकतो. कारण की हे डॉक्टर देव आहे, ह्याच्यामुळे आजकाल डॉक्टर लोकांना जरा मार पडायला लागला. आता तो अनुभव तुम्हाला आहे. तर मी म्हणे डॉक्टर देव नाहीये, बट वी आर जस्ट देवदूत म्हणू शकतो. वी आर जस्ट पीपल हु आर हेल्पिंग समथिंग दॅट गॉड इज डुईंग. म्हणजे जसं पुजारी पूजा करतात, देवाची काळजी घेतात, त्यांना कपडे ठेवतात. आपण आता भगवान मंदिरात गेल्यावर एवढं छान ते तयार झालेलं असतं. देव आहे. देवदूत आहात तुम्ही. ओके. तर आपण असं म्हणू शकतो की आम्ही त्याच्या ह्या बाळाची आम्ही पूजा करतो, बस त्याची काळजी घेतो, त्याला सजवतो, नीट ठेवतो आणि 9 महिन्यानंतर मम्मी पप्पाच्या हातात देतो. पण देव तर 100% नाही, कारण की हे खरंच माझ्या हातात नाही आणि कुठल्याच डॉक्टरच्या हातात नाही. कारण की जर ICU मध्ये पेशंट गेला तर मग त्याचं हार्ट पुन्हा कुठलाच डॉक्टर चालू नाही करू शकत. किती जरी म्हणलं तरी आपण एकदा हार्ट बंद झालेलं चालू करू शकत नाही. आपण किती पण ट्राय करू शकतो, गोळ्या औषधं देऊ शकतो. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. आमच्याच हॉस्पिटलमध्ये एक आजी होती, ती जस्ट दाखवलं तिने डॉक्टर रोहनला, मेडिसिनचे पेशंट आहे, मी तर स्त्री रोग तज्ञ आहे. तर मग ती दाखवून अशी चालत होती. मग ती माझ्या ओळखीची होती म्हणून आम्ही गप्पा मारत चालत होतो. मग ती कॅज्युअल्टीच्या बाहेर एकदमच चक्कर येऊन पडली. मग त्यावेळेस आम्ही त्यांना CPR दिला. CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, जे आपण पिक्चरमध्ये बघतो ना, असं आपण हार्टला पंप करतो. आणि त्याच्यामध्ये ती वाचली. मग तिला आम्ही ICU मध्ये शिफ्ट केलं. मग हे झालं होतं संध्याकाळी 6 वाजता. मग आजीसोबत एवढं सगळं झालं म्हणून तिचे सगळे लेकरं, बहिणी, भाऊ, नातू, पंतू सगळीकडून पूर्ण महाराष्ट्रातून तिला भेटायला आले. आणि नेक्स्ट डे दुपारी ती आजी वारली. तर मी ह्याच्यातून काय शिकले की तिच्या नशिबातच होतं की ती आज देवाच्या घरी जाणार आहे, पण तिच्या नशिबात काय होतं, सगळ्यांना भेटून जाणार. त्याच्यामुळे देवाने तिचं हार्ट रिस्टार्ट केलं. आणि प्लस जेव्हा आम्ही पहिले IVF चालू केलं त्यावेळेस मला खूप टेन्शन यायचं मॅडम, की आता मला असं वाटायचं की सगळ्याच बायका प्रेग्नेंट झाल्या पाहिजेत लोकपीठच्या लगेच पहिलेच. काय असं मला वाटायचं बरं का, असं एकदमच भारी वाटायचं. आणि मग एखादी पेशंट जर नाही प्रेग्नेंट झाली तर मला खूप वाईट वाटायचं. आणि मग त्याच्यामुळे पण माझं खूप टेन्शन वाढायला लागलं. मला स्वतःला फिजिकल प्रॉब्लेम्स व्हायला लागले. मग त्यावेळेस मी थोडंसं वाचन करायला चालू केलं. मग देवाचा विषय आला आणि मग मला समजलं, माझे जे गाईड्स आहेत, माझे टीचर्स आहेत, माझे मोठे जे फॅमिलीमधले आहेत, सगळ्यांनी सांगितलं की बाबा आपल्या हातात नसतं, आपल्या हातात जेवढं आहे तेवढं करा. आणि ज्याच्या नशिबात आहे ते प्रेग्नंट होणार आणि ज्याच्या नशिबात नाही आहे ते नाही होणार. आपण नशीब बदलू शकत नाही. पण हे एक्सेप्ट व्हायलाच मला 2-3 वर्ष लागले.
प्रयत्न का कमी पडतात आपले, असं काहीतरी तुम्हाला झालं असणार? नाही, प्रयत्न तर कमी पडत नव्हते. मला असं वाटत होतं की मी पूर्ण करतेय, जगातलं जे काय आहे ते सगळं करतेय, अभ्यास एवढा केलाय, मला गोल्ड मेडल भेटलंय, तर मग सगळ्या प्रेग्नंट झाले पाहिजे. उपचारासाठी आलेल्या सगळ्यांना असं मला वाटायचं पर्सनली की बाबा एवढं मग कसं, एवढं अभ्यासाचं काय हे. तर मग तिथं पण मला ऍक्सेप्ट करावं लागलं की बाबा आपल्या हातात नाही. तर मग असे खूप सारे छोटे छोटे इन्सिडेन्सेस झाले हॉस्पिटलमध्ये, ज्याच्यातून मी पण शिकले की आपल्या हातात जेवढे तेवढं आपण करू शकतो. इन दी एंड जे नशिबात आहे तेच होणार. तर मग मी पेशंट्सला पण तेच सांगायला चालू केलं की बाबा तू एवढं नको तडपड करू, व्हायचे असेल तर होणारच आहे, नाही व्हायची तर नाही होणार. मग त्यांनी ते एकदा ऍक्सेप्ट केलं की खूप सारे पेशंट प्रेग्नंट होऊन जातात, कारण की तो स्ट्रेस निघून जातो, ते प्रेशर निघून जातं. नाहीतर ते कुकरमध्ये बसलेले असतात, दर महिन्याला त्यांना वाटतं की आता पाळी येईल का, आता मी प्रेग्नंट होते का नाही. हे जे प्रेशर असतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारं स्ट्रेसमुळे प्रेग्नन्सी राहत नाही. मॅडम, ह्या सगळ्या उपचारावर आयुर्वेदाचा तुम्ही उपयोग कसा करून? मी स्वतः आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये भरोसा ठेवते. आपल्या बार्शीत जे मोहिरे मॅडम आहेत त्यांच्याकडे मी पर्सनली कधी कधी जाते, त्या मला ट्रीटमेंट देतात. जे क्रॉनिक रोग आहेत त्याच्यावरती तर खूप फरक पडतो. हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स मी जे म्हणलं त्याच्यावरती आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा खूप फरक पडतो, PCOD वरती. आणि प्लस मी IVF मध्ये सुद्धा मी आणि मोहिरे मॅडम जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आपल्या बार्शीतल्या, आम्ही दोघी मिळून पेशंट्सला ट्रीट करतो. तर मला असं वाटतं की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिकनी जर सोबत काम केलं तर अजून जास्त फायदा होऊ शकतो पेशंट्सला. कारण की ॲलोपॅथीमध्ये थोडंसं अक्यूट डिसऑर्डर्सवरती लवकर ट्रीटमेंट होऊ शकते, पण हे जे क्रॉनिक डिसऑर्डर्स असतात ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल खूप महत्त्वाची असती, त्याच्यामध्ये आयुर्वेद खूप मदत करू शकतो. हां, आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये मोहिरे मॅडमची मुलाखत घेतली आहे. त्याने खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता मैत्रिणींनो. मॅडम, अजून असं की गर्भधारणेचं तुम्ही जे बोलताय, तर मग ते डिलिव्हरीचं जो नॉर्मल आणि सिझर दोन डिलिव्हरीचे प्रकार, तर मग ते सिझर होण्यामागची कारणं काय असू शकतात? आता पहिली गोष्ट तर प्रेग्नंट कशी होतीये बाई, तिथून चालू होतं. जर नॅचरल प्रेग्नन्सी असेल तर त्यांची तशी पण मेंटॅलिटी असते की बाबा हा मला नॉर्मलचा प्रयत्न करायचा आहे. पण समजा जर ती 9-10 वर्षानंतर प्रेग्नंट झाली आहे, तसं पण तिला भीती वाटत असते. मग भीतीपोटी ते 9 महिने ते बरोबर व्यायाम करत नाहीत, नाहीतर चालत नाहीत, नाहीतर मग आजकाल तसं पण सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे जे ऑफिसमध्ये ते काम करतात त्यांना फिजिकल वर्क एवढं नसतं, मग कधी कधी वेट गेन भरपूर होतं. तर नॉर्मल डिलिव्हरी जेवढ्या होत आहेत तेवढ्या होत आहेत, पण सीझरचं प्रमाण जर वाढलेलं असं दिसतंय तर ते फक्त कॉम्प्लिकेशन वाढल्यामुळे आहे. कॉम्प्लिकेशन म्हणजे काय की एकतर BP भरपूर वाढतोय, जे लास्टचे 8-8.5 महिने आहेत त्यामध्ये खूप साऱ्या बायकांचा आजकाल प्रेग्नन्सीतला BP वाढतोय, मधुमेह होतोय, म्हणून आपली जी बाळं आहेत ती मोठी होत आहेत. मग बाळं मोठी असली तर खालच्या छोट्या जागेतून ती बाहेर येत नाही. दुसरी गोष्ट की जर बाळ पायाळू आहे, ज्यानी पहिलीच खेप आहे, तर ती खूप मोठी रिस्क होऊन जाते की ते बाळ अडकून बसू शकतं. तर जर पहिली खेप आहे तर मी सगळ्या पेशंट्सला पहिल्यापासूनच एकतर वॉकिंग कंटिन्युअस करायचंच आहे, आणि 8वा महिना लागला की मग प्रॉपर एक्सरसाइजेस, डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस, स्क्वॉटिंग, डक वॉक हे जर सगळ्यांनीच चालू केलं तर मग ॲटलिस्ट नॉर्मल डिलिव्हरीचा थोडासा रेट वाढू तरी शकतो. म्हणजे आपण पूर्ण प्रयत्न करतोय असं तरी आपल्याला वाटू शकतं. आणि मग गेल्यानंतर मग प्रॉपर ट्रायल पण भेटलं पाहिजे. ट्रायल म्हणजे काय, आपण प्रयत्न करतोय ते बाळ खालून बाहेर येतं का नाही बघण्यासाठी. तर ह्याला फुल ट्रायल करताना सुद्धा एक्सरसाइजेस खूप मदत करतात. आणि प्लस तेवढ्या पेशंटची जिद्द पाहिजे सहन करण्याची. तर आजकाल पेशंटची सहन करण्याची जिद्द पण कमी झाली आहे, नातेवाईकांची पण जिद्द कमी झाली आहे. आणि मी तुम्हाला एक सांगते, एक पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये आता पहिलीच खेप नॉर्मल डिलिव्हरी होईल असं आम्हाला वाटत होतं, पण पेशंट रडायला लागली, नवरा रडायला लागला, मम्मी रडायला लागली, पप्पा रडायला लागले, नाही आमचं आता सीझर कर. अशा परिस्थितीत आम्हाला जरी प्रयत्न करायचा आहे तरी आम्ही प्रयत्न करू शकत नाही, कारण की तेवढा सपोर्ट लागतो ना. म्हणजे इन दी एंड मी जसं म्हणलं तसं आम्ही पण माणसंच आहेत, आम्हाला पण भीती वाटते.
की बाबा आपण जर रिस्क घेतोय आणि जर समजा जर नाही झाली नॉर्मल डिलिव्हरी, तर मग पेशंट नातेवाईक पुन्हा म्हणतात की मग का तुम्ही केली प्रयत्न, पहिलेच सीझर करून टाकलं असतं तर आम्हाला भविष्य माहित नाही. बरोबर. पण जर पेशंट नातेवाईकांनी ठरवलं की आम्हाला नाही, आम्हाला तुम्ही जेवढं जमते तेवढं प्रयत्न तरी करा नॉर्मल डिलिव्हरीचा, तर माझ्या हातात जेवढं तेवढं मी करू शकते. पण जर पेशंट नातेवाईकच पहिल्यापासून ऑलरेडी उभारलेले आहेत, नाही आता कसं होणार, आता कधी होणार, आता कधी होणार, आता लगेच होणार का नाही, मग त्याच्यामध्ये डॉक्टरला पूर्ण फ्रीडम भेटत नाही आणि मग एक दबाव आल्यासारखं वाटतो आणि त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. आणि मॅडम आता मुली आहेत नवीन लग्न झालेल्या, समजा एखादं वर्ष झाले, असं करिअर एक तर त्यांचं असतं त्यामुळे लग्नच उशिरा होतात. मग म्हणजे बाळाच्या बाबतीत त्यांनी विचार करण्याचा एक वयाची काहीतरी मर्यादा. आपण नंतर मागं फोनवर बोललो मॅम, तेव्हा तुम्हाला मी म्हणले की मी असे म्हणते, ज्या पण मुली येतात माझ्याकडं 18, 19, 20 वर्षाचे, की बाबा आम्हाला पाळी बरोबर येत नाहीये, आता मला डिग्री कंप्लीट करायची आहे, मग मला स्पर्धा परीक्षा करायच्या, नाहीतर मला इंजिनिअरिंग करून की इकडं जॉबला जायचं आहे, नाहीतर मला आर्किटेक्ट बनून माझी स्वतःची फर्म करायची आहे, लॉयर बनून फर्म तयार करायची आहे, मग 25-27 वर्षी मी लग्न करणार. म्हणजे दर वेळेस आल्यावरती गप्पा मारल्या की ते सांगतात, तर मी त्यांना हेच म्हणते की 22व्या वर्षी लग्न करा, जास्तीत जास्त 25व्या वर्षी 1 वर्ष थांबा, टाइमपास करा आणि 30च्या पहिले एक तरी लेकरू झालं पाहिजे. असं जर टाइमलाईन ठेवली तर खूप फरक पडू शकतो. जे इन्फर्टिलिटी इन्सिडेंट्स वाढत आहे, वंध्यत्वाचे जे जोडपे वाढत आहेत आजकाल, त्याच्यामध्ये खूप फरक पडू शकतो. प्लस ह्याच्यामध्ये मला काय वाटतं की त्यांना सपोर्ट सिस्टम थोडी कमी पडते, त्याच्यामुळे सुद्धा ते लेट डिसिजन घेत आहे लग्न करायचं आणि फॅमिली वाढवायचं. कारण की जर सपोर्टच नसेल तर त्या किड्सला बघणार कोण, ती एक मोठी समस्या त्यांच्या. तर मग म्हणजे त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स बरोबर आहेत, पण मला वाटतं जे ओल्डर जनरेशन आहे त्यांच्यापेक्षा जी एक मोठी जनरेशन आहे त्यांनी जर पुढाकार घेतला की नाही बाबा तू लवकर कर, आम्ही सांभाळतो, तू तुझं काम कर, 3-4 वर्षाचं झालं की मग ते स्कूलमध्ये गेले की मग होऊन जातं ना फ्री. बरोबर. पहिले 3 वर्ष थोडं सपोर्ट सिस्टम जर असेल तर मग त्याच्यानी हे डिसिजन मेकिंगला थोडासा फरक पडू शकतो. पण आपण मला वाटते मुलींना लहानपणीपासूनच शिकवलं पाहिजे की तिच्या लाईफमध्ये 2 करिअर्स आहेत. एक पैसे कमवण्याचं, स्वावलंबी व्हायचं, आणि दुसरं करिअर आहे ऑब्स्टेट्रिक करिअर, म्हणजे फॅमिली लाईफ, ज्याच्यामध्ये माझी फॅमिली बाबा कंप्लीट झाली पाहिजे. कारण आजकाल मुली फक्त त्यांच्या इकॉनॉमिकल आणि स्टेबिलिटी बद्दलच विचार करत आहेत, त्या फॅमिली लाईफ बद्दल विचार करत नाहीयेत. कारण की मला वाटतं ते तेवढं काउन्सिलिंगच होत नाहीये घरी. आपण फक्त अभ्यासाबद्दलच काउन्सिल करतोय, नाहीतर मग स्पर्धा परीक्षेबद्दलच काउन्सिल करतोय. पण हे पण हँड इन हँड गेलं पाहिजे, कारण की करिअर कधी पण बनू शकतो. पण ही एकदा वेळ निघून गेली की मग आपण प्रेग्नन्सीचा विचार कधी कधी करू नाही शकत. बरोबर. कारण आपल्या भारतीय संस्कृतीचं मूळ गाभाच कुटुंब संस्था आहे, त्यामुळं कुटुंबाची देखभाल आणि कुटुंबाचा विस्तार झालाच पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी म्हणजे प्रयत्न करणं आवश्यक आहेच. आणि मॅडम खूप छान सांगताय तुम्ही, आणि खूप गोष्टींचा उलगडा आज आपल्या सगळ्या मैत्रिणींना झालेला आहे. त्यांच्या मनातले प्रश्न खूप मॅडमने उत्तरं दिली आहेत. अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आपण त्यांची उत्तरं मॅडमकडून घेऊयात. आपल्या मिळून सरायजणीमध्ये पण मॅडम प्रश्न विचारतील. एक प्रश्न त्यांच्याकडून असतो. नमस्कार मॅडम. 40 नंतर आपली आरोग्याची काळजी महिलांनी कशी घेतली पाहिजे? ओके. तर 40 नंतर मी जसं म्हणलं तसं 40 नंतर घेण्याचे 35 ते 40 मध्ये आपण आपलं शेड्यूल सेट करायचं, टाइम टेबल, एक्सरसाइज, दररोज सकाळी 1 तास योगा, संध्याकाळी 1 तास एरोबिक्स, वॉकिंग, मैत्रिणी बनवायच्या. कारण की ऑलरेडी आपले मुलं मोठे झालेले असतात, त्यांचं 10th 11th 12th झालं की मग घरी आजकाल कुणी राहत नाही, आणि मग एकलकोंडेपणा ते येऊ शकतो. तर तो आला नाही पाहिजे म्हणून 40 नंतर थोडंसं फ्रेंड्सचं ग्रुप तयार करणे. तुम्ही हे जे करताय ते खूपच चांगली गोष्ट आहे. असे काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत राहणे, थोडंसं माइंड फ्रेश राहण्यासाठी. हे झालं आपल्या मेंटल परिस्थितीचं. फिजिकलसाठी एक्सरसाइज तर केलंच पाहिजे. डाएटमध्ये ज्या व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी त्यांच्या प्रोटीन इंटेकवरती एकदम जास्त लक्ष दिलं पाहिजे. आजकाल भेसळपणा एवढा वाढला आहे सगळ्याच गोष्टीतला की आपण जी पण गोष्ट
खातोय त्याच्याबद्दल आपण एवढा विचार केला पाहिजे की बाबा ते बनतंय कसं, तयार कसं होतंय, वाटतंय कसं, त्याच्यामध्ये किती केमिकल्स जात आहेत. जर आपण एवढा विचारपूर्वक लक्ष देऊन आहाराकडे दिलं लक्ष, तर मग आपल्यामध्ये आणि आपल्या पूर्वजांमध्ये काही जास्त फरक नाही राहणार. पण जर आपण न विचार करता खात गेलो तर मग पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतात. 40 नंतर पुन्हा पाळी जाण्याचे सगळे बदल व्हायला चालू होतात. मग चिडचिडपणा होऊ शकतो, टेन्शन येऊ शकतो, छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जास्त विचार करू शकतो. यावेळेस मेडिटेशन आणि मैत्रिणी आणि गप्पा असं असेल तर खूप मदत होऊ शकते. गोळ्या औषधांची गरज नाही. मग सगळ्या बायकांनी 30 नंतर, तुम्ही 40 नंतर विचारलं, पण 30 नंतरच पॅप्समियर नावाची एक तपासणी असते ज्यामध्ये आपण गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचं पाणी घेऊन तपासायला पाठवतो. ही तपासणी आपल्याला भविष्य सांगते की पुढे जाऊन मला कॅन्सर होऊ शकतो का नाही, म्हणजे तसं मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते. तर मग ही तपासणी दर 3 वर्षाला रिपीट करत राहिली पाहिजे. स्वतःच्या स्तनांची तपासणी करत राहिली पाहिजे. त्याला आपण सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणतो. ते आजकाल यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, आपण बघून शिकू शकतो, करू शकतो. पण दर 3 महिन्याला ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतःच आरशात बघून करू शकतो. असं जर आपण करत गेलो तर मग काही प्रॉब्लेम शक्यतो नाही आला पाहिजे. पाळी जाताना कुठल्या कुठल्या महिलांना प्रॉब्लेम येतो, खूप जास्त ब्लिडिंग होते, नाही तर पोटात दुखतं, गाठी ते येतात. काही जरी झालं तरी आजकाल सोनोग्राफी सगळीकडे उपलब्ध आहे. एवढंच आहे की फक्त अंगावर नाही काढायचं, रक्त कमी होण्याची वाट नाही बघायची. 5-7 दिवसापेक्षा जर जास्त अंगावरून जायला लागलं तर एक कन्सल्टेशन करायला काही हरकत नाही. सगळं जर चांगलं असेल तर गोळ्या औषधांवरती ठीक होऊ शकतं. अंगावर न काढणे, एकटं न राहणे, व्यायाम करणे, लवकर झोपणे. खूप छान सांगितलं मॅडम. हे तुम्ही जे पहिला एक पॉइंट म्हणला मॅम की लवकर लग्न का विचार केलं पाहिजे आजकाल मुलींनी करायचं आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांचं का काउन्सिलिंग कसं केलं पाहिजे. तर आजकाल प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेलियर म्हणून एक गोष्ट चालू झाली आहे ज्याच्यामध्ये आपल्या अंडाशयातली जी बीज अंडी आहेत ती आजकाल लवकर संपायला लागली. म्हणजे मी जरी विचार करते मला 30च्या पहिले 29व्या वर्षी प्रेग्नेंट व्हायचे, तर आजकाल 29व्या वर्षी सुद्धा मला अंडी सापडत नाहीत कधी कधी. भयानक आहे मॅडम हे सगळं. तर म्हणून आपण आपल्या मुलींचं आत्तापासूनच लाईफस्टाईलचं लक्ष देऊ. म्हणून पहिले 15व्या 16व्या 18व्या वर्षी लेकरं झाली की कधी कधी 30 नंतर व्हायची नाही त्यांना, पण त्यांना काही फरक नाही पडायचा कारण की त्यांना ऑलरेडी लेकरं झालेली असायची. पण जर आपण लेटच प्लॅनिंग केलं तर मग हे झाल्यानंतर मग वाईट तर भरपूर वाटणारच. बरोबर आहे मॅडम. मॅडम आपण मुलाखतीच्या शेवटाला आलोय. आपल्या सगळ्याचा बोलण्याचा गाभा की जुनं ते सोनं, म्हणजे मग त्याबद्दल अजून काय मथळे सांगू शकाल? काही अशा टिप्स ज्या जुन्या गोष्टी आहेत? जुन्या गोष्टींमध्ये मॅम मी एक सांगेल की गर्भसंस्कार जो आहे त्याला आजकाल कोणी भाव देत नाही असं मला वाटतं. तर ते गर्भसंस्कारबद्दल सगळ्यांनी विचार करावा. आणि ह्या वर्षी WHO जे टॅगलाईन होतं वर्ल्ड हेल्थ डेचं की हेल्दियर बिगिनिंग होपफुल फ्युचर. तर हेल्दियर बिगिनिंग होपफुल फ्युचर म्हणजे आपण जर पहिल्यापासूनच हेल्दी सुरुवात केली तर आपलं फ्युचर नक्कीच आशादायक होणार आहे. तर धिस बिगिनिंग WHO बोलतंय प्री कन्सेप्शनल बद्दल, म्हणजे आपण गर्भवती महिलांची बरोबर काळजी घेतली तर माझ्या बाळाची बिगिनिंग हेल्दी होणार आणि त्याचं फ्युचर होपफुल होणार. तर WHO आज 2025ला हे बोलतंय ज्याला आपले पूर्वज गर्भसंस्कार म्हणत होते. पण भारतामध्ये आपण त्याला एवढं भाव देत नाही. तरी आता मॅडम खूप झालेलं आहे त्याचं, म्हणजे मी म्हणते की गर्भसंस्कार ॲज सच जे ऑलरेडी कोर्सेस आणि क्लासेस चालू आहेत ते तर खूप पुढची गोष्ट झाली. मी बेसिक म्हणते. बेसिक गर्भसंस्कारमध्ये जर मला आता गर्भसंस्कार क्लासेस म्हणलं तरी आपल्याला थोडेफार फीस द्यावी लागते. सगळे करत नाहीत, ऑनलाईन क्लासेस असतात नसतात माहीत नसतं, बरोबर आहे. तर मी बेसिक काय म्हणते की बेसिक त्या स्त्रीला पटवून सांगणे की तू बरोबर खाल्लंस, तू लवकर झोपलीस, शांत राहिलीस, चिडचिड कुरकुर किरकिर 9 महिने कमी केली, चांगला विचार केला तर मग बाळ हेल्दी येणारच आहे.
एवढं बेसिक जरी आपण त्यांना सांगितलं, या गोष्टी आपल्याला आजी सांगायच्या घराघरातल्या. Yes, तर आजी. again, हा. सोनं जुनं ते सोनं तिथं सोनं, झालं. हा. म्हणजे जे आजी सांगत बरोबर. होते ते तर हा. आहेच. म्हणजे हा. एवढं भारी गर्भसंस्कार करण्याची गरज नाही, पण हे बेसिक जरी केलं तरी खूप मोठी गोष्ट होते आणि मग आपण आपल्या खरंच फ्युचर जनरेशनला चांगलं करू शकतो. खूप छान मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आपल्यातल्या तृप्ती कणकी आहेत, त्यांच्याकडून ही भेट आहे. गजरे आहेत, पुनर्वापर करू शकता, नक्कीच वापरा. आणि खूप छान माहिती दिली. आपल्या सगळ्या मैत्रिणींना खूप मनात सुप्त गोष्टींचे प्रश्न असतात ज्या बोलू शकत नाहीत किंवा माहीत पण नसतं की अरे विचार सुरू असतात पण याचं निदान काय आहे, असं काही ऐकल्यानंतर थोडंसं वाटतं की अरे हे असं आहे. त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना छान, आम्हाला पण खूप चांगला एक मार्गदर्शनाचा ठेवा मिळाला तुमच्याकडून. तुम्ही इथं आलात, आमच्याशी संवाद साधलात, छान वाटलं. धन्यवाद.